नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक आणि इतर ज्या परीक्षा राहिलेल्या आहे, सोबतच झालेल्या पेपरचे निकाल केव्हा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेपूर्वी आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक आणि उर्वरित ज्या परीक्षा राहिलेल्या आहे त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजे अशा सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला आजची अपडेट. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की नेमकी आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका आणि जे राहिलेल्या पदांची परीक्षा आहे त्या नेमक्या केव्हापर्यंत होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, आपण स्क्रीनवर बघू शकता, परीक्षाच नाही उमेदवार अस्वस्थ. 4 संवर्गाची परीक्षा प्रलंबित, 9 पेपरचा निकालही लागला नाही. जिल्हा परिषदेतील 17 संवर्गातील 754 जागांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र सुमारे 90 दिवसापासून सुरू असलेल्या परीक्षेतील अद्यापही 4 संवर्गाची परीक्षा झाली नाही. त्याबाबत वेळापत्रकही आले नाही. प्रशासनाकडून ही ठोस माहिती मिळत नाही, त्यामुळे उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी 34,743 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील 30,578 उमेदवार परीक्षा देणार आहे. परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून IBPS कंपनीची निवड केली आहे. या परीक्षेस जिल्हा परिषदेची यंत्रणा मदत करीत आहे. अद्यापही ग्रामसेवक, आरोग्यसेवक पुरुष, महिला, अंगणवाडी पर्यवेक्षक या 4 संवर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक त्यानंतर आरोग्यसेवक या 2 पदांसाठी भरपूर प्रमाणात अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षक आणि आरोग्यसेविका, त्यालाच आरोग्यसेवक महिलासुद्धा म्हणतात, 4 संवर्गाच्यासाठी भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहे आणि तेच परीक्षा झालेली नाही आहे. आतापर्यंत 12 संवर्गाच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यापैकी केवळ विस्तार अधिकारी, कृषी आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी सांख्यिकी या 3 संवर्गाचा निकाल लागला आहे. उर्वरित परीक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही. त्याबाबत ठोस माहितीही मिळत नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. कंपनीकडून आमच्यापर्यंत परीक्षेबाबत माहिती आली नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र 4 संवर्गाच्या परीक्षेसाठी आणि झालेल्या परीक्षेच्या निकालासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे. तर आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षक या पदांची एक विद्यार्थी मित्रांनो माहिती पुढे येत आहे की यांची परीक्षाचे वेळापत्रक आपले केव्हापर्यंत येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशी माहिती आलेली आहे की 14 फरवरीच्या आसपास तुम्हाला याचे वेळापत्रक पाहायला मिळणार आहे. ही जरी विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल अपडेट नसली तरी विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आपल्याला मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ही या बातमी खरी आहे खोटी आहे आपल्याला ते 14-15 तारखेला माहितीच होऊन जाईल. पण तुमचं एकच काम आहे विद्यार्थी मित्रांनो, सातत्यपूर्ण अभ्यास करणे. जर खरंच 14 तारखेला वेळापत्रक जाहीर झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळेवर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अभ्यास करत राहा. 4 दिवस आहे, पण 4 दिवस पण खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आतापासून जर 14 तारखेला टाईम टेबल येणार आहे जर हे ठरवलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजपासूनच मेंटली प्रिपेअर होऊ शकता आणि तुम्ही सोडलेला अभ्यास किंवा तुम्ही स्लो केलेला अभ्यास तुम्ही फास्ट गतीने करू शकता आणि तेवढंच तुम्हाला तुमच्या यशामध्ये ते काम येईल विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्याला 14-15 तारखेला माहितीच होऊन जाईल वेळापत्रक आलं की नाही आलं. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.